8 वाजता येऊन घरीच काय होतो. मला पहिली वारी चालू करून सांगितली ती पण नाही, त्या पण मी धावत धावत येऊन गेले. हो पण ह्या माणसाला सामान लावून बारीक चालू करू हवी. एखाद्या लेट झाला तर त्याने सत्यनारायणकडे बघितलेलं तर एकदा पण सत्यनारायणचा शब्द दिलो नाही. एखादा गाणं तरी घ्यायचा आणि ते आता आजकाल बुवा सांगते बुवा गाण्यात न्याय देत नाही उभो हसू त्याचा परीक्षेत बसलेलं एमपीएससी की युपीएससी हो काय युट्यूब काय कळत नाही. आणि हे शाळेत असे करतात की माझं नाव सांगतात मास्तर माका घाबरलो म्हणून. एकदा एका उभं केलं स्टँडअप सुनील स्टँडअप बोलताय हा पंखाय हा पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे. माणूस पोचलेलो उभं राहिलो म्हणता गुरुजी 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 गुरुजी. तो पंखा बजावता असला तर पुल्लिंगी आहे आणि उशाचा असला तर स्त्रीलिंगी आहे. बरं तेवढ्यावरच थांबलो नाही. चित्रकलेचा तास चालू झालो लागेल. चित्रकलेचा तास चालू झालो. बाईंनी सांगितलं मुलांना त्यावेळी म्हणता कोकण रेल्वे काढा कोकण रेल्वे काढा. बाईंनी 10 मार्काचा प्रश्न टाकला होतो. मला सगळ्या पोरांनी दिलं सगळ्यांना 10 मार्क भेटले. हे फक्त त्यांना 5च मार्क गेलं बाईंकडे गेले. बाईनं सगळ्यांना 10 दिली आणि मागा 5च किती आहेत. बाई म्हणतात तू काढलंच काय म्हणते ह्याचा इंजिनच दिसता डबे खयो. तू म्हणता इंजिन बरोबर बाईनू डबे भोग द्यात. बाई सांगते भोग द्यात बाहेर गेले की तुका 5 मार्क देणार. शाळेत आम्ही पण शाळेतच गेलेले आणि त्यांची माझी शाळा जवळच अशी ज्ञान असं गुलाम भारी पण आता ते काय अजिबात बोलायचं नाही. ते ध्यानस्थ बसली होते म्हणजे अभ्यासात बसले हो तिकडे अजिबात काय बघायचं नाही. बाबा ते कलेक्टर झाले तर दिव्याचा विकास करतील. कारण त्याला होतो विकास 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 घरी गेलो काय समजतोच नाही. त्याच्यात तर कोरोना जन्म गेलो विकास लांबच राहिलो. प्रशांत कदम दिनेश दुकांडे संतोष उंबे आकाराम राणे यांकडून परत एका 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लाख धन्यवाद देतो. खरंच बुवा 2 मिनिटं बघा इम्पॉर्टंट असं तर लिहून टाका. त्या IMT VMT काय करत बघा तसा काय लिहून ठेवा. याला भावा लिहून जर असे तुम्ही 100-200 दिला तर पुढच्या वर्षी आम्ही डबल वारी फ्री करतो काय सांगू नक्की ना. म्हणजे आम्ही दोघांनी सांगतो आमका पुढच्या वर्षी डबल वारी फ्री. पण आता 200 चे 500 करा अरे बाबा ह्याच्याकडे बघा काय त्या दिला तर माझ्या तोंडाकडे बघता. असं येत ते सगळे समर्थकच असते आपले पोरगे. म्हणजे तुला वाटला काय टी शर्ट बघ त्यांच्या जाताना वाटला त्यांना तर एक टी शर्ट पण देतील आपणाला. आमचं पोरगो टी शर्ट देते म्हणून मग शर्टच घालून गेलो. मंडळाचे टी शर्ट नाही घातला म्हणतात तिकडे टी शर्ट प्रशांत टी शर्ट वाटणार होय प्रशांत साहेब काय नवा परत लाजणार नाही दिला तर काढून अंगावर चष्मा घे. म्हणजे बघा असं बुवा एखाद्या घाण्याला न बोलता सुद्धा आपण हसत राहू शकतो की नाही. लोकांना सवय पडले हो. एखाद्या बुवाची काढली त्याच्या घरापर्यंत गेलं त्याच्या घरातल्या इज्जत काढली की त्या बरं वाटतं. पण त्याच्यापेक्षा असं हसून घेऊन काहीतरी करावं. पण मी काय म्हणतो आता एखादा आजारी पडला तर आपण बघायला जातो नाही का क्वचित जातात. पण गावी कोरोनाच्या काळामध्ये कोण आजारी पडला तर खायला पांदीत जायचं आणि विचारायचं पांदीत ना कसं आहे तो हाय की गेलो पांदीत ना विचारायचं. आणि मग समजा तो ढोराकडे गेलोय माणूस विचारणार आणि इकडे 12 वाजले. गावात कसा आहे बघा 12 वाजतं 3 बार वाजले की त्याला ढोरा पळवलं घराकडे गेलो वाटता तयारीक लागलो. पण आणि बघा लोक आजारी असताना जात नाही पण मेल्यावरती 10 ते 11 दिवस बघा ते प्रत्येक जण संध्याकाळची बसायला जातात त्यांच्या घरी मोठीवरती बसायला जातात. पण मी काय म्हणतोय तुम्ही तो आजारी असताना गेलात त्याला धीर दिलात तर तो माणूस जरा 4 दिवस काढू शकता. पण मेल्यावरती तुम्ही 10 दिवस बसा नाही तर वर्षाचे 12 महिने बसा. तो पाठी येणार आहे काय हो. हे आपलं पॉट करून जातं. म्हणजे जेव्हा एखादा माणूस आजारी असेल तेव्हा त्याला मदत करा. पण आपली वृत्तीच अलग आहे नाही का. म्हणून म्हणते बघा श्री हरी जगत्पिता दूर करी तो व्यथा हरी
घरात गेलेलो पाठी येऊ गो, कारण ह्यानं सांगितलं तसं तसं एवढं मोठं आहे म्हणजे त्याला हागू सुद्धा. सन्मान्य दशरथ पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पारकर, सन्मान्य बुवा दशरथ पारकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बाळासाहेब ठाकरेंवरती एखादं गीत होऊन जाऊन दे. प्रथमतः कोणीतरी छत्रपती शिवरायांचं सांगितलं होतं, त्यांची फरमाईश पुरी करतो. छत्रपती शिवराय बघा, आणि कोकणामध्ये आपल्या जन्माला आले ते म्हणजे राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रत्न आहे तो रत्न. अशा विभूती परत होणे नाही म्हणून त्यांच्यासाठी 2 ओळी. 2 राजे इथे गाजले, 2 राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. 2 राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक द्या एक द्या एक द्या क्रांती रुपेश गावडे यांच्याकडून महाराजांवर एक शायरी होऊन जाऊ दे. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. दगडालाही पाजर फुटला वाराही शांत झाला. दगडालाही पाजर फुटला वाराही शांत झाला. आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर जिजाऊचा वाद जन्मला. जिजाऊचा वाद जन्मला. जिजाऊचा वाद जन्मला. धन्यवाद. या ठिकाणी आमचे परममित्र चंदू संकेतकर यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांना लाखात धन्यवाद देतो. एक शिवरायांवरती एक गाणं घेतोय. आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा. गमारे धनी रे गा आ
नाही. आता एक दोन प्रश्न विचारूया ना. भारी पण माणूस हा वन सारखू माणूस शोधून सापडणार नाही. कारण आज या वयामध्ये सुद्धा त्यांनी जवळजवळ मला वाटतं 9वी ते 10वी ला होते तेव्हापासून डबल बाऱ्या चालू केल्या होत्या. मध्ये जसं रामाक 14 वर्षाचा वनवास भेटलो तसं त्यांना सुद्धा वनवास भेटलो होतो नाही का. मगाशी त्यांनी सांगितलं रावण म्हणजे रावणाने आपल्या कर्माने नेला, पण रावणा एवढा विद्वान प्राणी दुसरा कोण नव्हता, विद्वान मनुष्य प्राणी कोण नव्हता बघा. कारण रावणाला शाप होता तोपर्यंत रामाच्या पदस्पर्शाने तुझा मृत्यू होत नाही तोपर्यंत मुक्त होणार नाही. उगाच काय तो आपली मंदोदरी त्याची रावणाची मंदोदरी कितीतरी सुंदर होती. उगाच तो सीते कशा गेला होतो, पण ह्या प्रायचित करण्यासाठी सीतेला फक्त पळवण्याचं त्याने म्हणजे सीतेची सावली फक्त घेऊन गेला होता तो अशोकवनामध्ये नाही का. म्हणून रावणाला दोष देऊन फायदा नाही. तसं बघा लाकूड तोड्याची गोष्ट सगळ्यांना माहिती असत. महिला वर्ग शाळेत पहिला शिकवायचं लाकूड तोड्याला गेल्यानंतर त्याची कुऱ्हाड पाण्यात पडता. पाण्यात पडल्याबरोबर तो देवाची आराधना करता, देव प्रसन्न होता. पहिले ते का सोन्याची कुऱ्हाड देता, नंतर चांदीची कुऱ्हाड देता आणि नंतर लोखंडाची कुऱ्हाड. तो लोखंडाची कुऱ्हाड घेऊन घरात घेता. तो झालो 5वा भाग पहिल्यातलो. पण आता जो लाकूड तोडा म्हणजे कुऱ्हाड घेऊन जात नाही, मशीन घेऊन जातात बघा असं कापतं. आणि नदी काठी केलेलो कापू झाडा कापू केलेलो बायको बरोबर नेला नव्हती. म्हणजे आजकाल कसा जोडी लागतात वेगवेगळ्या. बायको बरोबर नेला झाडा कापता कापता याची बायको तळ्यात पडली. देवाचं धाव करून लावलं. ते कधी गोष्ट माहिती होती. देव प्रसन्न झाला. देव म्हणता काय पाहिजे बोल वस्ता काय पाहिजे. वस्त तयारच होतो एकदम अभ्यास करून. काय तुमका बोलत नाही, काय टेन्शन घेऊ नका, काय बोलू तर त्या बोला. एवढं अभ्यास केला तर माका टेन्शन आहे आता. नाही ना नमस्कार काय तुझ्या पप्पांका बोलणार काय त्यांनी माझं वापू काय खापून घेतलेलं नाही की आमच्या काय कुंपणात घराबिरा काय घातलेली नाही. काय विषय ना भारी पोरगो आहे आमचं. बघा 50 कमवून अजून 50 कमवू म्हणजे 100चे 5 मागणे येतील सकाळी. तो गेलो होतं की घालो तुझाच दिला गेला म्हणजे कसे म्हणजे सोनाराची पारख सोनार आहे कसं सत्या वाचकांनी दिला नाही, बुवा लोकांनी आमचा दिला नाही आणि मंडळीचं काय हो. तर सांगते तुमचा पण सांगते का. तर बघा प्रसन्न झालो आणि देवान बुडकी मारला मग तळ्यात बुडकी मारला आणि पहिलीच कॅथरीना कैफ काढला. म्हणतात ते काय विचारतात तुझी बायको आहे काय. नाही ही माझी बायको नाही. परत बुडकी मारला आणि ती सनी लिओनी काढला. सनी लिओनी काढला तळ्यात ना. असं विचारतात ही तुझी बायको आहे का. म्हणता माझी बायको आहे. आणि ती म्हणता पहिली पण बायको होती. म्हणता आता हे पण नाही म्हटलंय तर तुम्ही तिसरी पण काढणार. तिसरी खरी माझी बायको काढणार. आता तिका मी एवढं कंटाळलंय होय त्याच्यापेक्षा ही बरी ही घेऊन गेलो. तो पण पोचलेलो माणूस होतो. म्हणजे असं तसं माणूस होतं बघा. कारण बघा जमाना बदलत चाललं. पहिल्या वेळी बघा गाणी लागायची. पहिली गाणी लागायची म्हणजे सायरा बानू आणि कोण तुमची फेवरेट हिरोईन कोणती काय ती हा मलायका अरोरा. तिच्या शिरा पडून द्यायची ती मलायका अरोरा आणि राखी सावंत काय केला नाही त्यांना समजत नाही. त्यांना जवानी फुटली आहे नुसती राधे माताची. काय भारी नाव घेतलं नाही त्यांनी पण मलायकाने. कारण ती काय करता समजत नाही. आता जवळजवळ म्हणजे 50 पूर्ण झाली आहे तिची. हो तर खरंय मी हा तर बघा पहिल्या जुन्या काळात गाणी लागायची अशी म्हणजे सायरा बानू वगैरे ती असायची ना त्या टायमाला गाणी लागायची. तर ती हिरोईन बघा अशी फांदीच पकडून असायची. हिरोईन फांदी पकडून असायची आणि मग हिरो ना त्या झाडाच्या भोवतीनं फेरी मारून गाणं सप्पेपर्यंत फेरी मारायचो. पण हिरोईन अजिबात हात लावायचो नाही. ती आपली म्हणजे सांगण्यात तरी बघा तेवढ्या त्या ह्याच्यातच घुमायचा. पण आताची गाणी बघा आताची गाणी म्हणजे गाण्यात चालू झालं ना की त्याचं तर लग्न जमतं त्या गाण्यामध्ये. आणि गाणं संपेपर्यंत त्याचं पर्व मोठं झालेलं आहे. 5 पर्व
पहिल्या काळी बघा 10-10, 12-12 पोरा असायची. 10-10, 12-12 पोरा असायची. म्हणजे आता बोन ह्या सांगितलं बोन होती त्या टायमाला लाईट नव्हती म्हणून 10-10, 12-12 पोरा असायची. नंतर कमी कमी व्हायची. नंतर हम दो हमारे दो आले. हम दो हमारे दो. आता तर काय फॅशन दिलंय बघा. आता अशी फॅशन दिलंय लग्न झालं ना की ती पपली आणि पपलो पपलीनी पपलो ठरवतात प्लॅनिंग करूचा. म्हणजे आता मग ते ठरवणार पपली सांगणार हो हो अहो नाही म्हणणार पप्पू पप्पू त्यांचं नाव असतं ते पप्पू पप्पू. आता म्हणतो आपण 4 वर्ष काय प्लॅनिंग करायचं. 4 वर्ष आपल्याला काही नको. मग पप्पू हा मान हलवणार. पप्पू मान हलवणार. 4 वर्ष झाल्यानंतर शेजारीन बाई विचारणार जाऊन काय गे तुझ्या झिलकातून काय नाही त्या सावतंचा पैसे झिलकातून कसं काय नाही त्या. मग आऊत जाणार झिलाकडे आऊत जाणार म्हणणार काय रे बाबू पप्पू काय झालं बाबा 4 वर्षात झाली. लोक विचारतात. मग जो प्रयत्न करणार डोपरा फोडणार मेलो डोपरा फोडून मेलो पण काय नाही. मग डॉक्टरकडे जाणार. मग डॉक्टर काहीतरी इंजेक्शन वगैरे डोळ्या वगैरे देऊन म्हणजे 5 लाखाचा खर्च करणार आणि कसा बसा त्या टाकला मग टोपा कसा बसा होता. आणि झालं असं महिने झाले 9 महिने झाले 9 महिने झाले आणि समजा त्या पोरग्याच्या पकडीच्या पोटात दुखू लागला. हो गिरट्या घालणार. खायले पाहिजेत ना वळले पाहिजे खायले पाहिजेत ना वळले पाहिजे. अरे झाला काय नाही म्हणता माझ्या बायकोच्या पोटात दुखतंय. पण म्हणतो तुझ्या पोटात दुखल्यासारखं काय करतोस तो फेऱ्या मारता शेवटी डॉक्टराकडे नेतात. डॉक्टरांकडे हॉस्पिटलला नेण्याचा डॉक्टरांचा पहिला प्रश्न असता मुलाच्या मानेभोवती वेगळं झाले त्यामुळे ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये. ह्या मी नाही बोलत तरी डॉक्टर बोलतं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. म्हणून काय म्हणणार ठीक आहे किती खर्च चाला म्हणजे पहिले चाला आणि आताचे चाला म्हणजे पोरगा किती पडला गेला 12च्या भावातला. त्याच्या ती पहिली 12 बरोबरी होती म्हणजे पहिलं किती चुकी जीवन होता नाही का. आता काय नाही लग्न सुद्धा असं म्हणजे सकाळी धामधूम दुपारी टामतो म्हणतात. सकाळी धामधूम दुपारी टामतो म्हणजे संध्याकाळी घरी गेलो पोरगो गेलो हनीमूनला. म्हणजे लग्नापेक्षा हनीमूनची मोठी तयारी पहिली तिकटे काढून ठेवलेले असते नाही का. असो बोलतो अभ्यास पूर्ण आपण चालू ठेवूया. काय दिवस तर माका समजत नाही काय क्लासला येऊ काय खर्च शिकवतात काय का गुजराती जमतात तुमका हा या गुजराती बघताय कोण आज इकडे पंखीला तो उडी जाजे पावागढ रे पंखीला तो उडी जाजे पावागढ रे नाही तो मारे या गाण्याचा फेमस गाणं राहिला आहे. कोणी फरमाईशच नाही केलं म्हणजे किती सभ्य आणि किती सुसंस्कृत हे हरिमन मंडळ आहे. जोरात एकदा काय होऊन जाते. पण तुम्ही तुमच्या भावना दाबल्या असतील पण मी घेते तुमच्यासाठी. नजरेवर जेव्हा नजर मिळते तुला नजर चुकून जेव्हा मला तू बघते नजरेवर जेव्हा नजर मिळते तुला नजर चुकून जेव्हा मला तू बघते देवा माझी पुष्पा kana dari mana? मैं देखा नहीं पुष्पा के साथ अपना कोई संबंध नहीं ताल्लुक नहीं. कैसा
अच्छा, कॉपीराईट घेतलेत त्याच्याकडनं. धन्यवाद साहेब. गजराला सुरुवात करतो. गजराच्या माध्यमातून एक मडवी साहेबांनी, म्हात्रे साहेबांनी आपल्याला बक्षिसं दिली, त्यांच्यासाठी एक गाणं घेतो आणि त्याच तालीवरती गजर येतो. आई एक रमावली आम्हा मुलांची सावली, असे एकदा यमराज आपल्या सुनील कदम बुवांच्या घराकडे येईल, घराकडे येईल आणि म्हणतो आता चला कदम बुवा, आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व आता संपुष्टात येणार आहे, तुम्ही आमच्या बरोबर चला. कदम बुवा म्हणजे भारी माणूस, बघितला तर दम बसवतो, काय दम आहे त्यांचा तो बघितला, भारी जेवण्यात आहे की काय तयारीत राहायला असते. भारी माणूस. त्यांनी काय केलं नाही, यम बोलले बसा बसा साहेब बसा. यम बसले. यांनी काय केलं नाही, चहा बनवून केले, चहा बनवून केले आणि चहा म्हणजे झोपेच्या गोळ्या टाकल्या नाही, यमाक चाय दिला झालं. यमाक चाय दिला नाही, यम चाय प्यालो, झोपेच्या गोळ्या टाकल्यामुळे का झोपी गेलो. आणि यमाकडची लिस्ट घेतला, लिस्ट घेतला ते बघतात तर पहिलं नाव सन्माननीय सुनील कदम बुवा. यांनी काय केलं नाही, ते पहिला नाव फोडलं आणि शेवटी खाली टाकून ठेवला लास्टला. झाला 2 दिवसानंतर यम उठलो आणि म्हणता वा वा वा, तुमच्यासारखा अंगातिथ्य आजपर्यंत पृथ्वी तलावरती मला कुणाकडून मिळालंच नाही. मी तुमच्यावरती फार प्रसन्न झालो. यमाची भाषा आहे, मी तुमच्यावरती फार प्रसन्न झालो, काय पाहिजे बोला. आणि मी तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे. आज जे मी पहिल्या नंबर पासून चालू करणार होते नेव स्वर्गात, त्यात खालना चालू करणार म्हणजे थैलीत आम्ही गवलो.
नाही का? बरं यांचा कसा आहे माहिती आहे, बुवानी मी एकदम चांगले मित्र. आमचा एक मित्र आहे बाबलो. बाबलो मित्र आहे आमचं, त्याचं लग्न जमत नव्हता हो. बाबल्याचं लग्न जमना, बऱ्याच पोरी बघितला पण काय लग्न जमना. पण एके दिवशी गावावरनं बातमी आली, कोकणात मालवण साईडला एका घरात 3 पोरी होत आणि तिघींचे लग्न झालेले होत. तिघांचे हात पिवळे करू जेवत बाबलो एकदम उकळूक लागलो, खुश झालो. कोण म्हणता माझ्याकडून चला, तुम्ही म्हणता 3 पोरी आहेत एका घरात, तिघांची एक तरी आपला का म्हणजे पसंत येईल. मी म्हटला मी येतोय, बरोबर आपका कदम बोल घेऊया. त्याला गेला गावात गेल्यावर तो गावात कसा आदरातिथ्य करतात, चहा पाणी वगैरे दिला नाही. चहा पाणी दिल्याबरोबर कसं पोरगी बघायला गेल्यानंतर आपण काय करतो, म्हणजे वडील झाले असतात ते नाव विचारतात. तसं बुवाने सुरुवात केला नाही. काय गो पोरग्या तुझं नाव काय? त्या पोरग्या 1 महिने 2 नाही, पोरग्या 1 महिने 2 नाही, पोरग्याची आवाज म्हणतात झालं. मी प्रश्न केलं, म्हटलं शिक्षण कितीपर्यंत झालाय गो? त्या 1 महिने 2 नाही, पोरग्या तो बापूस म्हणता 10वी पर्यंत गेलाय. बाबलो तुळमुळ झाले. बाबलो म्हणता बुवानू पोरी काय बोलत नाही, पोरीचा आवाज बापूस बोलताय, काहीतरी भानगड वाटताय. म्हटलं मेल्या झोपरा, मेले म्हटलं गपरा, काही जमताय त्या पण नाही सवय, तू तोंड टाकून गप. दुपारी काय बघू झाला, दुपारी जेवणाचं बेत आणि भेंड्याची भाजी केला नाही. गावठी भेंड्याची भाजी केला नाही. बाबल्या भेंड्याची भाजी खूप आवडायची, एकदम फेमस. भेंड्याची भाजी बघितल्यावर तोंडात पाणी सुटला बाबल्याच्या. आणि म्हणतात म्हणून लग्न नाही जमला तरी जमत, पण भेंड्याची भाजी एवढी झाली ना मस्त, काय सांगू तुमका. त्या एका पोरानं ऐकला, तिघातल्या एका पोरानं ऐकला, त्या म्हणतात भेंड्याची भाजी चांगली होत नाही तर काय हो, चांगली होत नाही तर काय हो, चिरून कुणी दिया. म्हणजे या कटाप झाला. त्या ऐकल्यावर दुसरा बाजू होता, त्या म्हणता तू चिरून दियस तर काय जाया, ते का भोईनी कुणी दियन, भोईनी मी दियन म्हणून चांगली झाली. बाबल्याक म्हटलं 2 गेली बाबा. आणि ह्या ऐकल्यावर तिसरा पाण्याचा तांब्या घेऊन दरवाजाच्या पाठीमागे उभाच होता. त्या म्हणता हो तुमचे फटके तो योग येतो, तुमचे फटके तो योग येतो. आईने सांगितल्या होता पाहुण्यासमोर काय बोयायचं नाही म्हणून तुम्ही बोया जाता वया आपल्या काय काय जमलेलं नाही म्हणून म्हणताय बघा. चंद्रकांत राणेसाहेब वैभववाडी, राणेसाहेब वैभववाडी यांच्याकडे 100 रुपयाचे पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी एक गाणं घेतोय. नौजवान कैसे आज जवानी बड़ी वाले कल पछताएगा, आज जवानी बड़ी वाले कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता जाएगा, सूरज धीरे 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 धीरे
करणारा असतो बघा. मगाशी बाळासाहेबांसाठी गाण्यांसाठी फरमाईश आली होती. भवानी मगाशी एकच राजाच्या तालीवरती घेतलं, त्याच तालीवरती मी गजर घेण्याचा प्रयत्न करतो. एकत्र राहण्या बघा, मोदी साहेबांना आपलं नाव करण्यासाठी जगभर फिरावं लागलं होतं. मोदी साहेबांना आपलं नाव करण्यासाठी जगभर फिरावं लागलं होतं. पण फक्त मुंबईमध्ये राहून अख्ख्या जगामध्ये नाव केलं ते म्हणजे सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. असा माणूस होणे नाही बघा, नाही का? कारण बोट वर केलं तरी मुंबई अशी बंद करण्याची ताकद त्या माणसामध्ये होती, नाही का? आजकाल हात वर केलं तरी कोण थांबत नाही. मगाशी बोवाने सांगितलं नाही, तोंडात मुसकी गेली. खरोखर आपण जी बैलांच्या बघा जोत वडूक गेला मिरगात ना 10 दिवस राजा काढायची कांड पाहिजे नाही कपाटना. उद्या पाठी सुट्टी संपली जाऊ आहे मुंबई, चल त्याला दिला शाप आणि गेली मोजका तोंडात, नाही का? म्हणून दुसऱ्यासाठी चांगला बघा. आज या समाजामध्ये जीवनामध्ये वागायचं असेल तर तुम्ही कुठच्या दर्शनाला गेलात का स्वतःसाठी काय मागू नका, शेजाऱ्यासाठी मागा, नक्कीच तुम्हाला मिळणार. पण आपण स्वार्थी, मानवा एवढा स्वार्थी प्राणी कोण नाही बघा. कारण ज्यावेळी विश्वकर्म्याने ही पृथ्वी निर्माण केली त्यावेळी प्रत्येकाला समान आयुष्य दिलं होतं 20-20 वर्षाचं. मानवाला 20 वर्ष, बैलाला 20 वर्ष, कुत्र्याला 20 वर्ष आणि माकडाला 20 वर्ष, अशी 20-20 वर्ष दिली होती. 40-40 वर्ष दिली होती प्रत्येकाला. मानवाने 40 वर्ष घेतली. बैल गेला देवाला, त्या बैल म्हणतो मी 40 वर्ष घेऊन काय करू, मी एवढा टाइम काय झोप वगैरे ओढू शकत नाही, 20 वर्ष पाठी घ्या. देवाने त्याला कोणाला पाहिजे? मानवाचा हात वर. 40 ते 60 बैलाची, 60 ते 80 कुत्र्याची आणि 80 ते 100 माकडाची. म्हणून बघा 40 वर्षापर्यंत व्यवस्थित जीवन असतं. प्रत्येकाने आठवून बघा, म्हणजे ज्यांचे 40च्या वर गेलेत ते 40 ते 60 बघा तुमचे सुरपाय घरात दिलेले असतात, मुलग्याचं लग्न झालेलं असतं. मग मामांजी काय इकडे बसवा, हो मामनजी भाऊ, त्यांना मामनजीला सांगा ना ऍडजस्ट होत नाही. किती 700 स्क्वेअर फूट मध्ये, म्हणजे मामनजी गेलो कोपऱ्यात. आणि 60 ते 80 कोणाची? माकडाची. माकडासारखी हालत होता, नाही का? म्हणून सांगतो की हावरेपणा नको. कारण या संपूर्ण प्राण्यांमध्ये कमवता प्राणी कोण आहे? फक्त मनुष्य प्राणी आहे. बाकी कोण? कुत्रो कामात जातात, मस्त जगत असतात. संध्याकाळचा तुम्ही याच्या रुबाब बघा, संध्याकाळतो 10च्या काय पुढं म्हणे 7-8 बिझनेस. ह्याने काय केलं? आमच्या गावात गेलेलं पोहा आमच्या गावात गेलेलं आणि त्यांनी बघितलं नाही. आमच्या शेजारी एकाकडे कोंबडी चांगली, म्हणजे भरपूर कोंबडी, त्याच्याकडे गेलं विचारतात. तो म्हणता माझी कोंबडी 2-2, 3-3 अंडी देतो. माका सांगतात ती त्यांच्याकडनं 2-4 कोंबडी घेऊन देवा ना. माका दिली 5 कोंबडी. घराकडे आणला नाही, घोराड्यात ठेवला आणि सकाळी उठले आणि कोयताच हातात घेतला. कोयता हातात घेतला पहिला कोंबडा धरला आणि बघतो किती 2 घातलेली, त्याला तू बच गया. दुसऱ्या कोंबड्यात घेतला नाही, त्यांना पण 2 घातलेली, तू बी बच गया. तिसरा त्यांना पण 2 घातलेली, तू बी बच गया. चौथा एक पिलू होता, त्याने एकच घातला होता. मी म्हणतो तू पिलू छोटा आहे ना, त्याला पण सोडला नाही. आणि 5वा चांगला दरदाकड होता, हो चांगला म्हणजे तसा एवढा नव्हता, होता साधारण वजा 1.5 वजाचा होता. त्याच्याजवळ घेत त्याने एकच घातलेला नाही. हे रागा नुसतं तळपलं, होय म्हणता काय तू म्हणता सगळे 2-2 घातले, तुझा याद काय? आता तू ठारच मारते. होता उगारला नाही. त्या पण कोंबडा म्हणजे काय साधा सुद्धा नव्हता. त्या म्हणता हो कदम बुवा, ही आज कोयता खाली ठेवा, त्या रुबाब नको माका इकडं, कोयता खाली ठेवा पहिला. अहो ज्यांनी घातला नाही त्या 4 कोंबड्या होत्या, कलंगा होती, आणि मी कोंबडो असून सुद्धा या घातलं. काय घेऊन जावा. एक तळाल्या वाघ जन्मला संतांच्या भूमीवर, एक तळाल्या वाघ जन्मला संतांच्या भूमीवर,
माझ्या राजाचे माझ्या देवाचे बाळासाहेबांचे नाव गाजते गणपुराच्या ओठावर. बाळासाहेबांचे नाव गाजते गणपुराच्या ओठावर. बाळासाहेबांचे नाव गाजते गणपुराच्या या ठिकाणी गजराची सांगता करतो. तत्पूर्वी बुवांसाठी एक गाणं. आय लव्ह यू बुवा. कारण तुमच्यासारखी प्रेमळ व्यक्ती या नामस्मरणामध्ये आहे हीच कुठेतरी मोठी पोच पावते बुवा. आणि खरोखरच बुवांचं समाजाशी एवढी बांधिलकी आहे. त्यांनी त्यांच्या सुगम काळ होता सुकाळ होता तेव्हा बऱ्याच लोकांना मदत केली, बऱ्याच जणांना मदत केली. पण काय असतं बघा बुवा, काय काय आजकाल कसं आहे, बोट पकडून दिला तर हात पकडतं आणि मग माऱ्यात गावतो आम्ही नाही. पण खरोखर तुम्हाला पहिले दिवस परत तसेच येणार हा पवारांचा शब्द आहे आणि हा शब्द कधीच खाली जाणार नाही. प्रयत्न करतोय, पोवाडा घेतला नाही आजपर्यंत, पण थोडा जरी साधारण झाला तरी टाळ्या वाजवा. मला तेवढं प्रोत्साहन आहे. मला त्यांचा पोवाडा जिथे ते घेतला जाईल.
गडाचा दूर तुटला. काय करावं तुमचं नव्हतं. घोरपडीला वर टाकलं, त्याला जोर लावला आणि त्यांनी गडावरती केलं. तुंबा युद्ध झालं. उदयवान आणि ताना एकमेकांसमोर आले. एकमेकांचा पोटा काढला. तेवढ्यात गडाच्या हातून ढाल निघून गेली. ताना आता खेटा वाढून लढत राहिला, लढत राहिला, लढत राहिला. तर ते शेवटी तानाला मृत्यूने कोसळलं. तेवढ्यात त्यांनी पगारी मिळाली. तुम्हाला मरायचं असेल तर गड्यावर उडी टाकून मरा, नाही तर धर्मीची लढत करा. आणि मागील केला. ही वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांना समजली. पण राजांच्या तोंडून एकच उद्गार निघाले, एकच वाक्य निघाले. गड आला पण माझा शिर गेला. गड आला पण माझा शिर गेला. गड आला पण माझा शिर गेला. म्हणून म्हणतो बघा, गजराची सांगता करतो. फक्त एक बुवांसाठी, सर्व मित्रमंडळींसाठी एक गाणे घेतोय. सन्मान्य नवनीत सावंत यांकडून त्या पोवाड्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना. प्रथमताच घेतला होता, चुकला तर माफ करा. कारण काय असतं, राजांचं गाणं घ्यायचं म्हणजे तेवढी पहाडी ताकद सुद्धा लागते. आणि खरोखरच आमचे परममित्र सुनील कदम बुवा नक्कीच पोवाडा सादर करतील. ते पोवाडा एवढा सुंदर सादर करतात असं मी ऐकलंय. आज प्रत्यक्षात मला पाहायचं आहे. त्यानंतर मी त्यांना पोवाडा घेतल्यानंतर 200 रुपये देणार आहे. आधी सांगत नाही, म्हणजे सांगितलंय मी. बुवानी मगाशी एक गाणं घेतला होता. दुखडवायला उंबऱ्या सारखा, दुखडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवण्यामध्ये गाडव्या, मित्रवण्यामध्ये गाडव्या सारखा, मित्रवण्यामध्ये गाडव्या सारखा. वाट
ते सर्व मित्र वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज कुठलंही संकट पडून दे मित्र धावून येतो. पण मित्र म्हणजे कोण आहे? देवाचा अवतार आहे. देव प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही मदत करायला, म्हणून देवाने निर्माण केले मित्र. कारण आपण बघा संकट काही कोण धावून आला की काय तोंडाचे शब्द निघतो, काय मित्र देवासारखं धावून येतो. म्हणजे देवच मित्राच्या रूपाने येत असतो. म्हणून मित्र वर्गाला लाख लाख सलाम. म्हणून मित्र वर्गासाठी एक गीत आहे. और इस दिल में क्या रखा है, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है। सांगता करतो काय त्याचं नाव आहे? माधव ना, चिन्मय माधव, मयंक माधव बघतोय ना, मयंक माधव. हा छोटासा टाळाचा गजर मी सादर करतोय, त्याच्यासाठी तो बसतोय. त्याच्यासाठी एकदा प्रोत्साहनपर जोरदार टाळ्या होऊन लावले. वय वर्ष मला वाटतं 7 वर्ष बाबू, 7 वर्ष. 8 एखादा कमी सांगायचा, सगळ्यात घराला सांगायचा. हे सांगतात पवारबा किती पैसे देतात ते नाही सांगणार. ओ जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं. बरोबर आज तुझ्या रूपाने बघा नामदेव, एकनाथ, संत तुकाराम आज तुझ्या माती चंद्रकोर शोभते. नाही काही काही चंद्रकोर काढतात, काय हातात जीवाची काढतात, काय उपयोगाचे नाही. भजनाच्या नावानं बो नाही खरोखर म्हणजे तू एवढं उज्ज्वल नाव करशील
आनंद संस्थांपेक्षा तुझं नाव उज्ज्वल होऊन दे, पण गुरुगोवर कधी धावून जायचं नाही. गुरुगुरु हो जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं, जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं, देवा तुझ्या नावात रे जाण लागलं, देवा तुझ्या नावात रे जाण लागलं. सत्यनारायण देवा, सत्यनारायण देवा, सत्यनारायण देवा, सत्यनारायण देवा, सत्यनारायण देवा,
100 रुपयाचं पारितोषिक आहे, उभं राहून घे. प्रशांत कदम साहेबांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सगळ्यांचे लाख लाख आभार मान. शंकर परब याचकडून, माझ्याकडून, हे यांच्याकडून भेटले. उद्याची सोय झाली म्हणजे बाबा त्याच्या कलेत किती बघ हे आहे ते. किशोर राणे यांच्या